हॅलो. सन्माननीय ज्ञानेश्वर शेळके साहेब मुसारने यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. पीएन चषक पालकने या चषकामध्ये आपले सहर्ष 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 स्वागत. ज्ञानेश्वर शेळके मेन फ्रॉम मुसारने मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य अजयजी पाटील पालकने यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये पीएन चषक पालकने 2026 मध्ये. या मान्यवरांचं सुद्धा या मंचावर आगमन झाले. आपले सुद्धा सहर्ष स्वागत. स्ट्राइकवर अतुल, नॉन स्ट्राइक स्वप्नील आणि गोलंदाज संकेत. या दुपारच्या सत्रामध्ये इथे आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडू, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आरटी मूव्हीज लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचे सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये चालू होतो सामना. एका बाजूला टीम सूर्यनगर आणि कोशिंबे. सूर्यनगर संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. पंच आमचे दिलीप पाटील जंबो आणि स्क्वेअर लेगचे पंच उमेश पाटील. उलटा चेंडू, हवेत चेंडू आहे. शतरक्षक प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकतोय. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण आणि 2 धावाने अकाउंट ओपन करतो अतुल. संघाची धावसंख्या आहे 2. एका बाजूला अतुल तर एका बाजूला स्वप्नील. एक अनुभवी दोन्ही फलंदाज साईराज कोशिंबे संघाचे. संकेत पावलामध्ये चुकतोय. मृत चेंडू घोषित करतायत पंच दिलीप पाटील. एक अनुभवी पंच ज्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, दिलीप पाटील उर्फ जंबो. पंच आमच्याकडे बोलतात. उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू हाताला. चेंडू
वाईट घोषित केलेलं आहे. धावसंख्या झालेले 3. आता मात्र सुंदर चेंडू, डॉट बॉल. याच्यानंतर होणारा सामना जयदुर्गा सुपेगाव आणि साईदेवा साईगाव. चेंडूची वाट बघितली आणि वाट लावली. चौकार. पंच इशारा करतात, आला है दर्जेदार 4. चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या 7. बरेचशा कमेंट्स येतात आमच्याकडे. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आरटी मूवीज रुपेश ठाकरे सायगाव. पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न चाललाय. चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर छत्रपतीचा छावा. या आल्यात 4 धावा. चौकार 4. चौकाराने धावसंख्या झालेल्या 11. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अडवण्यात यश आलेले. 1 धाव मिळते. 1 धावून धावसंख्या झालेली 12. थोडा वेळ हवेत चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. 1च धाव. धावसंख्या झालेले 13. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोशिंबे संघाची धावसंख्या झालेली बिनबाद 13. थोडासा वेळ, एक संधी द्यावा डीजे. मधुर संगीत. दुसरं षटक घेऊन आलाय ओमकार. सामना करील स्वप्नील. धावसंख्या 13.
थोडा वेळ हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्या झालेले 14. सुंदर चेंडू, चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. ओमकार चेंडू वळवण्यामध्ये माहिर आहे. मी ओमकार याची गोलंदाजी चाने चषकामध्ये बघितली होती. काय गोलंदाजी हाताळली होती ओमकार यांनी, जबरदस्त. पहा स्लोवर चेंडू, इन कटर चेंडू पडल्यानंतर फट दिशे आतमध्ये येतोय आणि गडी बाद. पहिला एक षटकाची, 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 21. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव, धावसंख्या झालेले 22.
स्क्वेअर लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. एकदा पूर्ण केलं दुसऱ्याचा प्रयत्न धावचित करण्याची नामी संधी आहे. दोन्ही गाड्या एका रुलावर ऍक्सिडेंट गडी बाद. धावसंख्या 1 ने वाढलेले. धावसंख्या झालेले 23. नवीन बॅटर कुमार. आता स्वप्नीलने काहीतरी कान मंत्र दिलाय कुमारला. कुमार आता तू मार. मारेल का कुमार? पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज सूरज. कुमारने मारायला सुरुवात केलेली. शर्यत लागले दोघांची. शर्यत जिंकतो गणतो चेंडू. 4 धावा. चौकार. आणि स्वप्नीलने जो मंत्र दिला होता त्या मंत्राचा आता पुरेपूर फायदा उठवताना पहिल्या चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन केलेले कुमार यांनी. धावसंख्या झालेली 27. आता मात्र चांगला चेंडू. वेगात आलेला चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. महाराष्ट्र पोलीस राहुल यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतो. पुन्हा एकदा चौकार. गोलंदाज मानस सामना करणारे स्वप्नील सलामीला आलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे. धावचित करण्याची नामी संधी परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये 2 धाव पूर्ण. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 33.
चौथं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, कारण पहिल्या फेरीचे सामने 4 षटकाचे, त्याच्यानंतर 3 षटकाचे होतील. देखला फटका पाहायला मिळतोय, षटकार 6. हा आलाय दुसरा षटकार. कौशल क्रिएशन सुभाष धुमाल यांचं अगदी सोप्या पद्धतीचे स्कोर बुक, आणि अगदी मी तर म्हणतो ना, लहान मुलगा बसवला तरी तो लिहिल. आणि आमच्या गुणलेखकाला काही माहिती नसताना सुद्धा तो आज एकदम सुलभ पद्धतीने स्कोर बुक लिहितो. आज खूप चांगली कामगिरी त्याची. आणि कोणाला जर हवे असतील आपल्या असोसिएशन मध्ये हे स्कोर बुक, तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधला तरी ते मिळतील. पुन्हा एकदा 3 चेंडूवर 3 षटकार. सहा धावाने संघाची धावसंख्या तब्बल 51. वाईट चेंडू, एका धावात वाढ झालेले. आणि रोशन पाटील मॅन फ्रॉम हिवाळी याचकडून साईराज कोशिंबे संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. आणि या आयोजनाला नियोजनाला PN चषकाला शुभेच्छा येतात रोशन पाटील हिवाळे यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा डीडीस ग्राउंड भिनार ह्या ग्राउंडवर पुन्हा एकदा हिवालीकर आपली स्पर्धा घेऊन येत आहेत सलग दुसऱ्या वर्षामध्ये. धन्यवाद हिवालीकर. कारण आपल्या ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या मैदानावर कसे खेळायला मिळेल हे लक्षात घेऊन सलग दुसऱ्या वर्षी गावाने विचार केला की डीडी स्पोर्ट या मैदानावर दुसऱ्यांदा स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. धन्यवाद हिवालीकर. धन्यवाद रोशन पाटील. भगवान लकडे. जाऊया आपण मुख्य मंचाकडे.
विशू गोडसे आणि ऋषिकेश गोडसे यांच्याकडून स्वप्नील यांनी 3 षटकार लगावले. त्यांना आपला मोबाईल चेक करा. स्वप्नील 1000 रुपये आपल्यासाठी आलेले आहेत आणि कोशिंबा संघाला शुभेच्छा आलेले आहेत. धन्यवाद. जाऊया मुख्यमंत्र्याकडे. सुपेगाव आणि साईगाव दोन संघामध्ये नाणेफेकी आपण करतो. तर पाहुण्यांमध्ये विनंती असेल, अजयजी पाटील, ज्ञानेश्वरजी शेलके, आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन संघामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. ज्ञानेश्वरजी शेलके, मुसारणे, या वर या. साईदेवा साईगाव आणि सुपेगाव अशी दोन संघामध्ये छापा असा कॉल मागितलाय. मात्र सुपेगाव ना, सुपेगाव संघाच्या बाजूने नाणेफेकी लागली. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तर नाणेफेकी जिंकले. प्रथम गोलंदाजी करणार की फलंदाजी? फलंदाजी करणार. फलंदाजी करण्यामागे काय उद्दिष्ट असेल? 4 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत प्रयत्न असेल जाण्याचा. कसं वाटतं तुम्हाला आयोजन नियोजन? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नाणेफेकी हारलात. प्रथम गोलंदाजी करायची आहे. जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन आला असता? गोलंदाजीच करायची होती आम्हाला. तुमच्या मनासारखं होते. तर गोलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये किती धावापर्यंत समोरच्या संघाला रोकाल? 30 ते 35. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. त्यांचं मनोगत ऐकायचं आहे. या पाहुण्यावर या. नरेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरजी शेलके यांना सन्मानित करायचं आहे. त्यांचा शुभ सन्मान या आपल्या क्रीडानगरीमध्ये आपण करतोय. ज्ञानेश्वरजी शेलके मुसारणे यांचा मोठा सत्कार आणि समारंभ होते. एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. धन्यवाद ज्ञानेश्वरजी शेलके. हेलो हेलो. तो ठीक मुकाबले को जीतने के लिए बराबर कितनी बोला रहा? इतनी ना 53 रनों का लक्ष्य सामने रखते हुए दोस्त प्रारंभिक बल्लेबाज सूर्यानगर के संकेत और राहुल टोलमैन काफ़ी बेहतरीन है, काफ़ी टैलेंट है. लगभग ठीक अंपायर का इशारा आता हुआ खेल शुरू होता हुआ तेजेश अपने बॉलिंग मार्क पर तैयार. संकेत है उनके सामने बल्लेबाज. पावर प्ले की पहली ओवर की पहली गेंद. 53 रनों का लक्ष्य सामने रखते हुए संकेत तैयार. अच्छी गेंद है, अच्छी गेंद है. पहली ही गेंद के ऊपर कैच की बड़ी संभावना थी, लेकिन काफी खराब प्रदर्शन. कैच को छोड़ा और बल्लेबाज को 1 रन प्राप्त करने का मौका दिया. 1 रन से अपना खाता खोला, अपनी टीम की ठीक स्कोरिंग शुरू की. 1 रन मगर किसी नुकसान पर. 53 रनों का लक्ष्य सामने रखते हुए तेजेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्क पर. राहुल है उनके सामने बल्लेबाजी करने के लिए. कोशिम्बा और सूर्यानगर के बीच में ये मुकाबला चल रहा है. 4 ओवर का ये मुकाबला है. संकेत तैयार.
तेजस अच्छी गेंद है, हवा में खेल बैठे, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा की ओर गेंद जा रहे, सीमा रेखा के बाहर निकल गई 4 रनों के लिए। पीछा कर रहे थे 2 खिलाड़ी, लेकिन तेज शॉट खेला था बल्लेबाज राहुल ने और 4 रनों से अपना खाता खोला, अपनी टीम को स्थिति को बदल दिया। 5 रन मगर किसी नुकसान पर। तिरपन रनों का लक्ष्य है, पहली ओवर प्रगति पथ पर है। पहले ओवर के पहले 2 गेंदों के ऊपर 5 रन बनाने में सफल हुए हैं दोनों भी बल्लेबाज। तेजस फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। पावर प्ले की पहली ओवर की प्रगति पथ पर है तेजस, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, मिड ऑन की दिशा में गेंद को ढकेल दिया। मिड ऑन के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते, बल्लेबाज के पास समय मिला 1 रन पूरा करने का। 1 रन से योगदान बढ़ चुका है 6 रन मगर किसी नुकसान से। कोशिम्बे और सूर्यानगर के बीच में यह मुकाबला चल रहा है। दोनों भी टीमें काफी प्रयास कर रहे हैं, एक दूसरे के सामने लड़ रही है, जूझ रही है। तेजस फिर से तैयार, संकेत है बल्लेबाज 1 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी गेंद, तेज अपील, रन के लिए निकले दोनों भी बल्लेबाज और आसानी के साथ 1 रन चुराया दोनों भी बल्लेबाजों ने। हा हॅलो, कुमार दळवी कोलिवली याच्याकडून संकेत ठाकरे आणि टीम सूर्यानगर या संघाला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद कुमारजी दळवी कोलिवली. आरटी मूवीजवर या सामन्याचं तुम्ही थेट प्रक्षेपण पाहता, आपले मनापासून अभिनंदन. ओव्हर टू लकडे सर. धन्यवाद. तो 7 रन है, किसी भी प्रकार की विकेट अब तक नहीं मिली है कोशिम्बा टीम को। कदमों का संभाल किया, उठा के खेला है गेंद को, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद निकल गई, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, सनसनाती हुई, दंदनाती हुई 4 रनों के लिए। ग्यारह रन मगर किसी नुकसान पर 53 रनों का लक्ष्य सामने रखते हुए दोनों भी बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। पहले पावर प्ले के ओवर में स्थिति काफी अच्छी बन गई है उनकी। अच्छी गेंद है, कट करने में सफल हुए, रन के लिए बाहर निकले, खतरा महसूस था लेकिन सही सलामत दोनों भी बल्लेबाज क्रीज पर। किसी भी प्रकार का रेबू नहीं है खिलाड़ियों को लिए, बल्लेबाज हो या गेंदबाज हो, रेबू का मौका नहीं है, अवसर नहीं है। खाली मात्र अंपायर दोनों चर्चा करने के बाद रेबू ले सकते हैं। अंपायर के पास केवल मात्र अवसर है रेबू के लिए, अंपायर लेंगे तो ही मिलेगा। प्रदीप भोईर दादूपाडा, सतीश लोणे मालविडे आणि अतुल उंबरसाडा यांच्याकडून मालविडी संघाला शुभेच्छा येतात. सूर्यानगर संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. कारण सूर्यानगर आणि कोशिंबे या 2 संघामध्ये चालू असणारा सामना. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका. पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल.
सर आउट आहे सर, बोलणं करे आउट. तो पहिली विकेट की पतन. नए बल्लेबाज मैदान की ओर लौट रहे हैं भूपेश. पहले विकेट की पतन हो चुकी है 11 के स्थान पर सूर्यानगर की टीम की. मोर्चे पर दूसरे गेंदबाज अतुल के हाथ में गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने. 11 रन एक खिलाड़ी के नुकसान पर पहली ओवर की समाप्ति के बाद 53 रनों का लक्ष्य है उनके सामने. राहुल है बल्लेबाज, भूपेश है और भूपेश के सामने गेंदबाज अतुल. तैयार है अतुल अपने बॉलिंग मार्ग पर. 7-8 कदमों का रनअप है उनका. दूर दूर फैला हुआ फील्ड. कदमों का संभाल किया, गेंद को मिड ऑन की दिशा में खेला है. मिड ऑन के क्षेत्र रक्षण दूर है, गेंद निकल गई लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक. पंद्रह रन एक खिलाड़ी के नुकसान पर 53 रनों का लक्ष्य है मुकाबले को जीतने के लिए सूर्यानगर टीम के सामने. अतुल फिर से तैयार. भूपेश उनके सामने बल्लेबाज. 4 के ऊपर बल्लेबाजी. अच्छी गेंद हल्की सी अपील हुई, आस भरी हुई अपील हुई, लेकिन अंपायर के ऊपर किसी भी प्रकार का अवसर नहीं इस अपील का. दोनों भी बल्लेबाजों ने टेलते हुए गेंद के ऊपर निगाह रखते हुए एकमात्र रन पूरा किया अपनी टीम के पक्ष में. 16 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. अब बारी है राहुल की. अतुल के सामने बल्लेबाजी करने के लिए राहुल तैयार. एक चौके की मदद से 5 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं राहुल. दूर दूर फैला हुआ फील्ड. विकेट के पीछे विकेट कीपर, सर्कल के अंदर 4 खिलाड़ी कदमों का संभाल करना चाहते थे, गेंद को उठा के खेलना चाहते थे, लेकिन ठीक से नहीं खेल पाए. इस बीच 1 रन तो चुराया दोनों में बल्लेबाजों ने अपनी टीम के पक्ष में. 1 रन से योगदान बढ़ चुका है. 17 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. 53 रनों का लक्ष्य उनके सामने. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, कुछ ना कुछ बड़े स्ट्रोक खेलने होंगे तो ही रन 53 रनों का लक्ष्य के आसपास अब निकल जाएंगे. लेकिन अतुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए. अतुल फिर से तैयार. उनके सामने भूपेश है बल्लेबाज. 5 के ऊपर भूपेश बल्लेबाजी कर रहे हैं. 5 के ऊपर उनके साथी. कदमों का संभाल किया, घूम के खेला है गेंद को सीधा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. पद पर है 23 रन एक खिलाड़ी के नुकसान पर सूर्यानगर. थोड़ी सी ओरपीज गेंद डाली थी बल्लेबाज के पास. पुल शॉट खेलने का बड़ा अवसर मिला था और 6 रन प्राप्त भी किए थे भूपेश ने अपने टीम के लिए. अतुल फिर से तैयार. भूपेश है उनके सामने बल्लेबाज.
11 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं भूपेश। शॉट गेंद, फिर एक बार गेंद को टर्न कर देने में सफल हुए, मिड विकेट के क्षेत्र में निकल गई, सीधा खिलाड़ी के हाथ में। जैसे कि गेंद को उठाया, थ्रो किया, बल्लेबाज केवल मात्र एक ही रन पर संतुष्ट रहे दोनों भी बल्लेबाज। एक रन से योगदान बढ़ चुका है, 24 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। कोशिम्बे और सूर्यानगर के बीच में एक कड़क मुकाबला चल रहा है दोनों के बीच। अतुल फिर से तैयार, धीमी गेंद उठा के खेला है, गेंद को, गेंद हवा में निकल गई, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। यानी कि पहले 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है 29 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। थोड़ी सी गलती हुई, पहले 2 ओवर के समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है 30 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम 2 ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 23 रनों की जरूरत सूर्यानगर टीम के सामने। अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, हल्के से गेंद को मोड़ दिया, गेंद स्क्वायर लेग की दिशा में निकल गई, स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद को उठाते, थ्रो काफी खराब हुआ लेकिन जज करने में सफल हुए अतुल, और जैसे कि गेंद हाथ में आई स्टंप उखाड़ दिए और विकेट की पतन हुई, दूसरी विकेट की। ठीक 30 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर रनआउट झाले। नए बल्लेबाज मैदान की ओर कूच कर रहे हैं सूरज, और गेंदबाजी का भार रनआउट के तोहफे पर एकमात्र विकेट मिला कोशिम्बा टीम के पक्ष में, यानी कि आने वाले 11 गेंदों के ऊपर बराबर 23 रनों की जरूरत। स्वप्निल को निश्चितच इंद्रसेन बंटी ठाकरे यांच्याकडनं मोर्या स्पोर्ट्ससाठी खूप खूप शुभेच्छा बंटी ठाकरेजी। आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय। बंटी धाव्याचे मालक माझे भाचे बंटी इंद्रसेन ठाकरे। इस बीच स्वप्निल की गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ऑफ स्टंप के बाहर निकल गई, काफी स्पिन हुई, वाइट होती हुई निकल गई गेंद। 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में, 1 से योगदान बढ़ चुका है। 31 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम 11 गेंदों का खेल बाकी। ये गेंद फिर से वाइट, काफी खराब गेंदबाजी कर रहे हैं स्वप्निल। 32 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। तीसरी ओवर प्रगति पथ पर है स्वप्निल, फिर से तैयार, राइट आर्म राउंड द विकेट, लगभग अपने कदम चुके और फिर से तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। 32 रन है 2 खिलाड़ी के नुकसान पर। बत्तीस रन है। पहिल्या षटकामध्ये 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये 19। पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि आता
सॉरी 33 धावा झाल्यात. दुसऱ्या धावासाठी रनआउट झाला होता फलंदाज. स्कोररच्या लक्षात आलं नव्हतं, आमच्या लक्षात सुद्धा आलं नव्हतं. धन्यवाद. तर योग्य चुकीची थोडीशी दुरुस्ती आम्ही करताना पाहतोय, कारण फलंदाजाने अचूक हेरलं होतं आणि किती अचूक फलंदाजाचं लक्ष असतंय खेळाडूंचं. 33 आहेत धावसंख्या, 2 बाद 33. 53 धावांचा पाठलाग करत असताना सूर्यानगर संघ. यावेळेस गुडलेच पाठवा टाकलेला चेंडू, चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, गंडवा चेंडू आहे. या चेंडूवर फलंदाज चकलेत, चेंडू निर्धाव होतोय आणि स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 33 डॉट. स्वप्नील पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मात्र या चेंडूवर एक धाव तर निश्चित मिळेल फलंदाजांना. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय सूर्यानगर संघाचा. 2 बाद 34. 34 एक रन. स्वप्नील पुन्हा एकदा राइट आर्म राउंड द विकेट. अच्छी गेंद, घूम के खेलने का प्रयास बल्लेबाजों द्वारा पूरी तरह चुके. गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी का काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया डॉट बॉल के रूप में. स्वप्निल फिर से तैयार, बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे स्वप्निल. राइट आर्म राउंड द विकेट, घूम के खेला है, उठा के खेला है, गेंद को लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद निकल गई 6 रन के लिए. बराबर 40 रन. सूर्यानगर के 12th मैन पहले से ही बोल उठे कि 40. अंश है 12 मैन, काफी अच्छे खिलाड़ी है, छोटे खिलाड़ी है, लगभग 10 बरस के हैं. चार ओवर का ये मुकाबला है, तीसरी ओवर प्रगति पथ पर है. 7 गेंदों का खेल बाकी, 13 रनों की जरूरत. अच्छा शॉट, लेकिन हवा में गेंद काफी ऊपर निकल गई. कैच की बड़ी संभावना, कैच पकड़ लिया और तीसरे विकेट की पतन हुई 40 के स्थान पर. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 40 आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र जिंकण्यासाठी आता 13 धावांची गरज असणार आहे. अंश, तुला काय वाटतंय, सामना कोणता संघ जिंकेल, सूर्यानगर की कोशिंबा? काय वाटतंय अंश, तुला कोण जिंकणार? आम्ही जिंकू. तुम्ही म्हणजे सूर्यानगर जिंकेल? सूर्यानगर जिंकू आम्ही. अंश अंश कह रहे कि 6 गेंदों में 13 रन हमारी टीम बनाएगी, लेकिन ये भविष्यवाणी है. 6 गेंदों का खेल बाकी है. अंश को भरोसा है उनके बल्लेबाजों के ऊपर. काय? जितेश पाटील माडबेडी यांच्याकडनं कुठल्याही खेळाडूने जर छटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक लगेचच आमच्याकडे जमा करायचं आहे. नुसतं आश्वासन देऊ नका प्लीज, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच झालं होतं. आपण बक्षीस लावता, बक्षिसांची खैरात जरूर करा, पण पैसे समालोचन कक्षामध्ये जमा करा. सॉरी, मी आपणास ही विनंती करतो, कारण मला क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मागच्या वर्षी मी असंच समालोचन करत असताना पैशाची खैरात झाली होती, मात्र सामना संपल्यानंतर खेळाडू माझ्याकडे धावत आला की माझ्यासाठी लावलेले पैसे मला मिळालेलेच नाहीत, इथला ज्यांनी लावलेत त्यांनी मला दिलेलेच नाहीत, तर मी तुला देऊ कसे पैसे ते? म्हणून नुसतं आश्वासन देऊ नका, पैसे पाठवून द्या.
यावेळेला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर पडतो चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर वाईट होते, वाईटची खून एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 नी धावसंख्या वाढली जाते. 3 बाद 41. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूवर 12 धावांची गरज, म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा असं समीकरण सूर्यानगर संघासमोर आपण पाहतोय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आहे, हवेत चेंडू आहे. झेल टिपला जाईल अशी दाट शक्यता, मात्र झेल सुटतोय आणि फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. 2 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 43. आता शेवटचे 5 चेंडू, 5 चेंडूवर बरोबर 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा सूर्यानगर संघाला बनवाव्या लागतील. हा जर झेल पकडला असता तर सूर्यानगर संघ थोडासा अडचणीमध्ये आला असता, मात्र झेल सुटला गेला आणि सूर्यानगर संघाची मॅचवर पकड मजबूत होताना दिसली. चांगला चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू, मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातो म्हटल्यानंतर पंच लगेचच वाईटची खून करतायत. एका धावेची भर पडते. 1 नी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 44. 5 चेंडू 9 धावांची गरज. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलताना आपण पाहतोय. सामन्याची रंगत वाढताना प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय. यावेळेला चेंडूला भिरकावलाय चेंडू हवेत निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांची खून होते 6 धावांची. मात्र बोलायला लागला की आम्हीच जिंकू आता. हॅलो, आता मात्र एका धावेची गरज असणार आहे. हलके चेंडूला पुश केलाय आणि लगेचच विजयी लक्ष्य पूर्ण करताना आपण सूर्यानगर संघाला पाहतोय. सूर्यानगर संघाचा विजय होतो. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक.